सुद्धा सकाळपासून उन्हामध्ये बसून दादांनी उपोषण केलेलं आहे. बांधवांनो, खऱ्या अर्थानं एवढं कुणीच उन्हामध्ये बिना पाण्याचं थांबू शकत नाही. बिना पाण्याचं, बिना अन्नाचं आजचा दिवस संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांचा आपण जवळून अनुभवतो आहोत. कारण महाराष्ट्रातले बरळणारे काही बरळतील, पण या नेतृत्वाने खरंच तुमच्या आमच्या लेकरांसाठी एक लढा उभा केलेला आहे आणि या लढ्याला कायम आपण सोबत आहोत. आपला संपूर्ण महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधवही पाटलांच्या या लढ्यामध्ये कायम आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही पाहतो की ही सर्व दृश्य आहे सध्या अंतरवाली सराटीतली, आणि अंतरवाली सराटीमध्ये हे उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाच्या ठिकाणावरची सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. पाठीमागचे आणि खाली बसून घ्या. पाठीमागचे तुम्ही सगळे खाली बसा. पाहिजे तर तुम्ही इकडे मंडपात येऊन बसा, पण खाली बसा. हवा लागत नाही, हवा खेळती राहत नाही. ते माझ्या पाठीमागचे बसावर खाली. प्रत्येकाला सांगायचं का आता येऊन जवळ खाली बसा ना तुम्ही, खाली बसून घ्या सगळे. सध्या आपण पाहतोय अंतरवाली सराटीतलं आहे ही दृश्य. संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील परत एकदा सूचना आहे, सगळ्यांनी आपापल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्या. मोबाईल, पॉकेट, पर्स. दृश्य आहे आणि पाठीमागे पाहतोय प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे बांधवांनो. आणि आत्ताचं अपडेट, आत्ताचं फुटेज आपण अंतरवाली सराठी या ठिकाणावरून घेतो आहोत. तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहताय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण उपोषण करणं आणि या उपोषणामध्ये बिना पाण्याचं उन्हामध्ये बसणं ही खूप मोठी ताकद या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांची आहे. आणि पाटलांसारखं नेतृत्व समाजाला कधीच भेटणं शक्य नाही आहे. कारण पाटलांचा त्याग बद्री भैया वीज भाऊचे इथून एक टेबल आणायला लावा. आपण एक टेबल ठेवला होता वीज भाईचे घर कोणाला वेळ प्रसंगी जनरेटर आणलाय का? नाही.